नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता लावण्या तिच्या गुंड्याला फोन लावत असते आणि म्हणत असते की ते दोघं कुठे आहे, कुठपर्यंत गेले आणि काय करता आहेत. तेव्हा आता तो गुंड सांगत असतो की ते ना लांब आलेले आहे, बदलापूरला जात आहे, माझं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे आणि ते दोघंच जण आहे. आता हे ऐकून लावण्या खूप चिडते. लावण्यामध्ये हे बघ, मी काय सांगते ते महत्त्वाचं आहे, ते ऐक आणि ते कुठे जात आहे, काय करता आहे, कुठे थांबत आहे, काय करताय ते सगळं मला बारीकपणे सांग. सगळं त्यांच्यावर बारीकपणे लक्ष ठेव आणि मला कळव. कळलं ना तुला सगळं? आता ठेव फोन. तेव्हा आता तो म्हणतो येस मॅम, मी सगळं त्यांच्याकडे लक्षच ठेवतो. तर दुसरीकडे आता ईश्वरची बाबा, ईश्वरीची आई आणि नमो आले हॉलमध्ये असतात. तेव्हा आता ईश्वरची बाबा म्हणतात नमो, तुझ्यासोबत ईश्वरी सुद्धा होती ना, ती कुठे गेली? तेव्हा आता नम्रता मात्र म्हणते ती अर्णव सरांसोबत बदलापूरला गेली आहे. ऐकल्यावर आता संजय आणि सुप्रिया दोघी एकमेकांकडे बघत असतात, कारण त्यांना खूप मोठा धक्का बसतो. संजयला आता ईश्वरीच्या लग्नाबद्दल त्याच्याशी बोलायचं असतं. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी आता रस्त्याने जात असताना त्यांना खूप जास्त पाऊस लागतो. तर आता दोघं जण पाऊस लागल्यावर ते गाडी थांबवतात आणि अर्णव गाडीच्या खाली उतरतो आणि नाचू लागतो. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि दोघंही छान नाचत असतात. दोघंही म्हणजे अर्णवला जास्त नाचायची इच्छा झालेली असते, तो नाचत असतो. तर तो आता ईश्वरीला सुद्धा म्हणतो मी सिंदूर चला ना उतरानं, खूप छान मजा येते, पावसात नाचण्याचा आनंदच वेगळा आहे. तर आता तो तिला सुद्धा जबरदस्ती गाडीतून खाली उतरवतो आणि म्हणतो नाचा मी सिंदूर, असा आनंद कधीच घेता येत नाही, फक्त पावसाळ्यात आणि एक क्षण असतो की त्या क्षणातच तो आनंद घेता येतो. तर आता तो लावण्याचा जो गुंड असतो ते त्यांचे सगळे फोटो काढत असतो प्रूफसाठी आणि लावण्याला दाखवण्यासाठी. तेव्हा आता ईश्वरीला खूप राग आलेला असतो अर्णवचा, कारण अर्णव काय बालिशपणे नाचतो आहे, तुम्ही काय आता लहान आहे का, असे बालिशपणासारखे नाचत आहेत. तर पण मात्र आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते आणि प्रेमाने सुद्धा बघत असते. तर आता अर्णवला पण खूप आनंद झालेला असतो की आम्ही दोघंच आहे, छान पाऊस पडतो आहे. तर आता इकडे त्यांचा रोमॅन्टिक सीन चालू होणार आहे आणि दोघंही छान रोमॅन्टिकमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाच्या रंगांमध्ये रंगणार आहे. तर मंडळी, आता दोघांचा रोमॅन्स कसा चालू होणार आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात कसं रंगणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.